आशिकी 2, एक विलन आणि हमारी अधुरी कहाणी. याचा डायरेक्टर होता मोहित सुरी आणि हे मूवी सुपरहिट झाले होते आणि त्याच्यापेक्षा त्याचे ब्लॉकबस्टर झाले होते ते सॉन्ग. कारण एकच, त्याचा डायरेक्टर होता मोहित सुरी. हिरोईन दाखवली आहे अनित पंडा. एका ट्रोमा सीन्स पासून सुरुवात होते. तिचा पास्ट राहतो जो विसरायचा ती प्रयत्न करते. ती एक लिरिसिस्ट राहते, लिरिक्स लिहिते, गाणे लिहिते, कविता लिहिते. त्याच्यानंतर जो हिरो दाखवलाय आहान पांडे, दोन्ही पण स्टार किड्स आहे, डेब्युटंट आहे, पहिल्यांदा मूवीमध्ये काम करत आहे, पदार्पण त्यांनी केलेलं आहे. आहान पांडे हा स्ट्रगलिंग सिंगर दाखवलाय, जो जेनजी दाखवलाय, खूप राग त्याच्या चेहऱ्यावर मूवीमध्ये दाखवलाय, कारण की त्याला रोलच तसा मिळालेला आहे. पण ओव्हरऑल मूवीमध्ये त्याची जी बॉडी लँग्वेज दाखवलेली आहे, असं वाटत नाही की ते त्याचं पदार्पण आहे. तो त्याचा फर्स्ट मूवी आहे. त्याची डायलॉग डिलिव्हरी, त्याची बॉडी लँग्वेज, ओव्हरऑल जो सीन त्याला भेटलेला आहे ते त्याने एवढे परफेक्ट केलेले आहे, खूप छान. त्याच्यानंतर अनित पंडा, जिचं पण हा डेब्यू मूवी आहे, पहिल्यांदा ती मूवी करत आहे, पण तिनं असं वाटतं की तिनं 4-5 मूवी याच्या पहिले केलेले आहेत. एकदम सिरियसनेस ऍक्टिंग मध्ये दिसलेला आहे. जे त्याला डायलॉग भेटलेले आहे ते एकदम प्रॉपरपणे तिनं सादरीकरण त्याचं केलेलं आहे. आणि ओव्हरऑल मूवीमध्ये दाखवलं आहे की हिला एक हे लिरिक्सिस असल्यामुळे हिला एका प्रोडक्शन हाऊसची गरज राहते पॉडकास्ट करायला, किंवा तिचे जे लिरिक्स आहे, तिचे जे सिंगिंग आहे, एका कोणत्या तरी प्रोडक्शननं खरेदी केली पाहिजे. आणि सेम जो हिरो दाखवलाय तो पण एक स्ट्रगलिंग सिंगर असतो. त्याचे खूप मोठे ड्रीम असते, त्याला खूप मोठं सिंगर व्हायचं असते, मोठे मोठे कॉन्सर्ट करायचे असते, पण फायनान्शियल कंडिशन असल्यामुळे त्याचा तो स्ट्रगल सुरू राहतो. आणि अशातच एका प्रोडक्शन हाऊसमध्ये हे भेटतात, जिथून त्या मूवीचा लव्ह स्टोरी सुरू होते, तो अँगल सुरू होतो आणि हिचं लिरिक्स आणि हिरोचं सिंगिंग आणि याचा एक म्युझिक ते तयार करतात. आणि त्यामध्येच मूवीमध्ये गाणे दाखवलेले आहेत, चांगलं बॅकग्राऊंड म्युझिक दाखवलं आहे आणि त्या गाण्यामध्येच यांची लव्ह स्टोरी सुरू होते. आणि पहिला जो पार्ट आहे मूवीचा तो चांगला फास्ट पेस दाखवलाय, एकही मिनिट बोर होत नाही. जिथं जिथं वाटतं की ऑडियन्स बोर होत आहे तिथं बॅकग्राऊंड म्युझिक नाही आणि आलेल्या त्या मूवीच्या गाण्याने मूवीला उचललेला आहे वर. चांगला मूवी फर्स्ट पार्ट पर्यंत आपल्याला मिळतो आणि ओव्हरऑल ऑडियन्सला तो एंगेज करून टाकतो. त्याच्यानंतर आपण सेकंड पार्टवर येऊ. सेकंड पार्ट मध्ये एक मूवीचा टर्निंग पॉईंट येतो, एक ट्विस्ट येतो, तिथून मूवी पूर्णपणे बांधला गेलेला आहे. तो मला वाटतं की तो टर्निंग पॉईंटच एवढा इम्पॉर्टंट आहे ज्यामुळे ते स्टोरी समोर जाऊ शकली. पण सेकंड पार्ट मध्ये प्रॉब्लेम असा येतो की ओव्हरऑल 30 ते 40 मिनिट काय चाललाय काय नाही, एका लाईनवर ते मूवी राहतच नाहीये. कधी इकडे जाते, कधी तिकडे जाते, कारण की जो प्लॉट दाखवलाय तो थोडा गडबड वाटतो ऑडियन्सला. आणि त्याच्यामध्ये यांनी सर्व गाणे पहिल्याच पार्ट मध्ये युज केले आहे आणि जे मूवीचं मेन गाणं आहे सय्यारा ते एकदम शेवट दाखवलंय. त्याच्यामुळे मूवीमध्ये असा एकही साईड ऍक्टर दाखवला नाही ज्याच्यासोबत आपण रिलेट करू शकतो. म्हणजे ते हिरो सोबतचे मित्र म्हणा किंवा हिरोईनचे आई वडील म्हणा. एक सीन मूवीमध्ये येतो जिथे डॉक्टर हिरोईनला 1-1.5 महिना कुठेतरी बाहेर जायला सांगतात, तर हिरोईनचे आईबाप त्या हिरोला बाहेर त्या हिरो सोबत पाठवतात. तर कुठेतरी तो मूवी सीन कन्व्हिन्सिंग वाटत नाही. मला नाही वाटत की कोणत्या मुलीला आईबाप त्या म्हणजे कोणत्या तरी अनोळखी मुलासोबत ज्याला काही दिवसामध्येच भेटलाय त्याच्यासोबत पाठवेल. ओव्हरऑल हिरो हिरोईनची ऍक्टिंग चांगली आहे, आहान पांड्याची ऍक्टिंग चांगली दाखवलेली आहे, अनित पंडाने पूर्ण जोर लावलेला आहे मूवीमध्ये. मूवीमध्ये एंडिंग कधी येते ते आपल्याला माहितच नाही पडत. मला वाटतं की एंडिंग चांगली होऊ शकली असती. 2 घंटे 24 मिनिटाचा मूवी आहे, तर आरामात त्याचे 20 ते 25 मिनिट कमी करता आले असते. जर ते कमी करून मूवी मेन प्लॉटर आला असता तर व्यवस्थित राहिला असता. तरी ओव्हरऑल मूवीचा बझ चांगला चालू आहे, ऑडियन्सचा चांगला रिस्पॉन्स येत आहे. मला वाटतं की या मूवीला आपण एक ट्राय देऊ शकतो. मी या मूवीला 5 पैकी 3.5 रेटिंग देतो. आणि ओव्हरऑल यांचं जे हिरो हिरोईनचं फ्युचर आहे ते खूप ब्राईट आहे. चांगली ऍक्टिंग त्या दोघांनी पण केली आहे आणि ओव्हरऑल तुम्ही याला पाहू शकता.